भारतीय जनता पार्टीने अखेर आपली चाल दाखवलीच। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला सध्या महत्त्व कमी आलंय। ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षांना फोडून स्वतःचं राजकारण पुढे करण्याची जी किमया भारतीय जनता पार्टीने आखली होती, त्यानुसार आता मात्र भाजपला सगळ्यात महागात राजकारण होऊ लागलंय। त्याद्वारे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी आणि आमदारांनी आता मात्र शिंदे यांना सोडण्याची तयारी सुरू केली, अशा चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू झाल्यात। कोणकोणते खासदार आणि कोणकोणते आमदार शिंदे यांची साथ सोडणार, ती देखील नावं सध्या समोर येत आहेत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला जबर धक्का बसलाय आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण केलं, त्याच प्रकारे आता त्यांच्यावरती उलट होण्याची भाजपने जोरदार तयारी केली आहे। केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी सध्या एकनाथ शिंदे यांची गरज भारतीय जनता पार्टीला होती, परंतु आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावरून केंद्राच्या राजकारणाची गोळाबेरीज भारतीय जनता पार्टीने करण्यास सुरुवात केली आहे। आणि अशाच प्रकारे आता एकनाथ शिंदे यांचे केंद्रातील खासदार गळाला लावून उद्धव ठाकरे देखील त्या खासदारांपैकी किती खासदारांना गळाला लावत आहेत, हे आपण आता जाणून घेऊया। मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी महत्त्वाची। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील शिवसेनेतील आता खासदार आमदार प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत। आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याचं जे राजकारण चाललंय, ते राजकारणाचा बऱ्याच लोकांना वीट आल्याचं बोललं जातंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर शिंदे सरकारला महाराष्ट्रात जबरदस्त धक्का बसणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येत आहे आणि या अपडेटमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर केंद्रात देखील शिंदे सेनेची हकालपट्टी जवळजवळ तरी झाल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्राच्या राजकीय पटावरती आता पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडीने वेग घेतलाय। शिंदे गटामध्ये अंतर्गत नाराजी उचलल्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले असून या गटातील काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्यावेळी 2019 साली एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये बंड केलं, तेच बंड केल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 15 ते 16 आमदार गेले होते। त्यानंतर काही 14 आमदारांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत या ठिकाणी जाण्यास पसंती दिली। त्यानंतर मात्र एकही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला तयार नव्हता। तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून जवळजवळ 12 ते 13 आमदारांना शिंदेंसोबत पाठवल्याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे आणि तेच 12 ते 16 आमदार आणि महाराष्ट्रातील कोकणातील उदय सामंत हे भाजपमध्ये जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी सध्या चर्चिली जात आहे। उदय सामंत यांच्यावरती सध्या भारतीय जनता पार्टी सध्या मेहरबान असल्याचं सगळीकडेच मुंबईमध्ये जोरदार चर्चा आहे। कोकणातील बडा नेता ते एकनाथ शिंदे यांच्याजवळ असणारा नेता सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये असल्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांना देखील जबरदस्त धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे। उदय सामंत यांच्यासोबतच 22 खासदार 22 आमदार तसेच 5 खासदार भाजपच्या गळाला लागण्याची देखील जोरदार चर्चा मुंबईसह सध्या दिल्लीमध्ये रंगू लागली आहे। दिल्लीमध्ये सध्या भाजपचा चंद्रबाबू नायडूचे 16 खासदार, त्यानंतर नितीश कुमारांचे 12 खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार मिळून सध्या भाजपची सत्ता केंद्रामध्ये बसलेली आहे। भाजपला जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत मित्रपक्षांची साथ भाजपा घेत असते। अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांचा वापर भारतीय जनता पार्टीने केंद्रात सुरू केलाय। मात्र सध्या महाराष्ट्राचे राजकारण लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर खासदारांना देखील एकनाथ शिंदे यांची आता गरज उरलेली दिसत नाही। त्यामुळे खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा निर्णय जो निश्चित करण्याची बातमी समोर येत आहे। केंद्रातील जो 5 खासदार हे शिंदेंची साथ लवकरच सोडतील, त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने आता प्लॅन देखील महाराष्ट्रात केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। या सगळ्या घडामोडी म्हणजे महाराष्ट्रातील 22 आमदार आणि 5 खासदार सगळ्यांना घेऊन एकदाची शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद उदय सामंत यांना देऊन राज्यातील बरेच आमदार त्यांच्यासोबत येऊन भारतीय जनता पार्टीचे जर 11 ते 12 हजार, देवेंद्र फडणवीसांचे या सगळ्यांना मिळून जर बघितलं तर 30 ते 35 आमदार पुन्हा एकदा शिंदेंची साथ एकत्र सोडू शकतात। अशा प्रकारची गोळाबेरीज भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणात केल्याची सगळ्यात मोठी खळबळ समोर आली आहे। महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही हालचाल अत्यंत संवेदनशील महत्त्वाची मानली जात आहे। शिवसेना शिंदे गटामध्ये अंतर्गत कलह जोरदार सुरू झालाय। आमदारांना कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही, खासदारांना केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय 1 रुपयाचा निधी दिला जात नाही। तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर तर मात्र खासदारांची चांदी आणि सोनं एकत्रच होईल असं शिंदे यांच्या खासदारांना वाटतंय। यामुळे सध्या तरी एकत्रितपणे शिवसेनेचे 7 खासदारांपैकी 5 खासदार हे शिंदेंची साथ सोडतील अशी सध्या जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सुरू झाल्याची खबर आपल्यापर्यंत पोहोचत आहे। मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत, कारण एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली तेव्हा त्यांना देखील उद्धव ठाकरेंनी इथपर्यंत आणून पोहोचवलं होतं, परंतु एकनाथ शिंदेंनी त्यांची साथ सोडून त्यांच्याशी गद्दारी केली हे जगजाहीर आहे।
अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील काही आमदार, काही खासदार ऐन क्षणी कोणत्याही क्षणी गद्दारी करून पुन्हा आपला स्वतःचा स्वार्थ पाहतील, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आपल्यासमोर मांडावी वाटते. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीला सगळ्या प्रादेशिक पक्षांना संपवून स्वतःचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे. 2029 पर्यंत राज्याची सत्ता ताब्यात घ्यायची आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा जवळ करून भाजप करणार का, ही देखील चर्चा रंगलीय. मित्रांनो, उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाहीत, हे भाजपला जरी माहीत असलं तरी देखील शिंदे सेनेला या सत्तेतून बाहेर फेकून महाराष्ट्रामध्ये स्वबळाचा नारा देण्याची भाजपची जोरदार तयारी सुरू झाल्याचं देखील समजतंय. त्यामुळे खासदार आमदार यांचा एकत्रित आकडा सध्या भाजपकडून थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे घेण्याची देखील तयारी सुप्रीम कोर्टातील निकाल काय लागतो यावर आमदारांचं आणि खासदारांचं भवितव्य अखेर समोर येत आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जर निकाल लागला तर मात्र शिंदे सेनेमध्ये एकही आमदार, एकही खासदार राहणार नाही अशी शक्यता आहे. काही आमदार, काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या गळाला, बाकीचे उर्वरित सर्वच खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात असून ते कोणत्याही क्षणी निकाल लागल्यानंतर शिवसेनेची साथ सोडू शकतात, अशी सगळ्यात मोठी खबरबात सध्या जनमानसामध्ये सुरू झाली आहे. मित्रांनो, एकंदरीत आमदारांना आता उद्धव ठाकरेंची साथ हवी आहे, खासदारांना देखील आता भाजपची साथ हवी आहे. जर असं झालं तर मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत जातील अशी शक्यता बळावली आहे. या एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कुणाचंही काही चालत नाही, कुणाचंही सध्या सत्य मानायला तयार नाही. आगामी काळात ज्या घडामोडी घडतील त्या मात्र महाराष्ट्राला वेगळ्या वळणावर घेऊन जातील, ही देखील तेवढीच बाब आहे. म्हणून याबद्दल आपणास काय वाटतं? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.